पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून सर्वात आधी होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आजची जी काही आपली डिझाईन असेल तर ही आपण या ठिकाणी 2 नंबरची डिझाईन केलेली आहे। त्याच्या आधी काल एक आपला व्हिडिओ आला होता, तर त्याच्यामध्ये मी एक डिझाईन तुम्हाला सांगितली होती आणि आजची जी काही असेल तर आपण आज एक या ठिकाणी डिझाईन क्रिएट करत आहोत। तर थोडासा या ठिकाणी उशीर झालेला व्हिडिओ करण्यासाठी, पण तुमच्यासाठी एकदम शॉर्ट व्हिडिओ मी या ठिकाणी केलेला आहे। आणि जसं तुम्हाला थंबनेलवर लिहिलं होतं की बिना पासवर्डची फाईल आहे, तर हा 100% बिना पासवर्डची फाईल या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। फक्त तुम्हाला 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी चेकआउट करायचं की मी काय काय तुम्हाला दिलेलं आहे काय नाही ते कळूसला बघा, लगेच फाईल डाउनलोड करा आणि तुम्ही तुमची डिझाईन्स या ठिकाणी क्रिएट करू शकता। ओके, त्याच्या आधी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन ते लाल रंगाचं बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूला जे घंटीचा आयकॉन दिसत असेल त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही आहे। ओके, त्याच्यासोबतच मित्रांनो, तुम्ही जर यावेळेसला एडिटिंग करता त्यावेळेसला जर तुम्हाला काही अडचण येत असतील किंवा तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील ते जर तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊ शकता आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला मेसेज वगैरे या ठिकाणी करू शकता। ओके, तर काहीशा अशा पद्धतीनं तुमच्या भावाची आयडी या ठिकाणी राहून जाईल, तर या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। सोबतच जे काही फॉलोचं बटन वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रेस आउट करू शकता। ओके, बाकी या ठिकाणची जी काही ती डिझाईन असेल ती तुम्हाला आवडली असेल तर ती सुद्धा माझ्यासोबत शेअर करून त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर ती सुद्धा तुम्ही याच्या मार्फत या ठिकाणी करू शकता। ओके, तर ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी या ठिकाणी जाऊन बोलू शकता मला। बाकी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या जे काही पेजेस असतील तर ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी फोल्डरचं नाव वगैरे मी तुम्हाला शेवटी सांगून देतो। सगळ्यात पहिले जे काही बॅकग्राऊंड असेल ते अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। तर ज्यावेळेसला तुम्ही बर्थडेची वगैरे डिझाईन करता त्यावेळेसला हे जे काही बॅकग्राऊंड असेल सिम्पली तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर एक कॉम्बोमध्ये दिलेला आहे, त्याच्यामध्ये जो काही होळीचा पिन असेल तुम्ही अटॅच करून दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करा परत इकडे तिकडे टाका तशी काय करायची गरज नाही आहे। डायरेक्टली तुम्हाला दिलेलं फक्त 2-4 पिंजेस या ठिकाणी ऍड करा आणि लगेच तुमचे जे काही डिझाईन असेल ते डिझाईन तुम्ही या ठिकाणी क्रिएट करू शकता। ओके, माझं मॉडेल दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचं नाव, त्याच्यानंतर हा जो काही होळीचा टेक्स्ट असेल तर याला आपण एक टेक्स्चर या ठिकाणी अप्लाय केलं होतं आणि ते या ठिकाणी सांगून दिलेलं आहे तुम्हाला कसं करायचं काय नाही ते। आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल तर भावांना याच्यावर सेपरेट व्हिडिओ आपण या ठिकाणी ऑलरेडी क्रिएट केलेला होता की तुम्ही टेक्स्चर कशा पद्धतीने यूज करू शकता काय नाही। आणि समजा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत असेल किंवा जर काही जणांना माहिती नसेल कसं करायचं तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, नक्कीच आपण एक छोटासा व्हिडिओ क्रिएट करूयात किंवा एक शॉर्ट रीलमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगून द्यायचं। ओके, त्याच्यासोबतच जो काही टेक्स्ट पिन असेल ती या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, मग आपला लोगो आहे आणि जे काही फायनल टचअप वाली डिझाईन असेल तर तुम्ही काहीशा अशा पद्धतीने या ठिकाणी क्रिएट करू शकता। ओके, तर सेम डिझाईन या ठिकाणी तुम्ही तुमची मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही तुमचे जे काही पॅकेजवाले असेल त्यांना सुद्धा डिझाईन या ठिकाणी देऊ शकता। ओके, तर या ठिकाणी फोल्डरचं नाव तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर दिसत असेल होळी पौर्णिमा 2 अशा पद्धतीने दिलेला आहे आणि या ठिकाणी जी काही पील फाईल असेल ती या ठिकाणी मी दिलेली नाही। ओके, आता पील फाईलमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट द्यावं आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करायसारखं द्यावं असं काही नव्हतं याच्यामध्ये देण्यासारखं, त्याच्यामुळे मी फक्त पीएनजी दिलेला आहे, पीएनजी डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर जे काही डिझाईन असेल तुम्ही तुमची डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकता आणि मग तयार झालेली डिझाईन मला इंस्टाग्रामला शेअर करायला बिलकुल या ठिकाणी विसरू नका। बाय मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।